आजच्या ब्लॉगची सुरुवात गोट पंप पासून होती, म्हणून सगळ्यात पहिले आपण एक पाईप घेऊन घेतलेला होता आणि पाईपचे 2 तुकडे करून घेतलेले होते। याच्यामध्ये आपण आपल्या कोंबड्यांना फीड टाकणार होतो। जे लहान मुलांना अंगणवाडीमध्ये तांदूळ भेटतात ते आपल्याजवळ खूप जास्त पडलेले होते। सगळ्या पिशव्या फोडून एका गोणीमध्ये आपण तांदूळ करून घेतले आणि आताचे आपल्या कोंबड्यांच्या शेडचे कंडिशन होते आणि एका कोंबडीने तर अंडे द्यायची पण सुरुवात करून दिलेली होती, म्हणून म्हटलं आज तो कोंबड्यांच्या शेडचं काम करावं पडेल। सगळ्यात पहिले आपल्याला काय काम करायचं होतं ते म्हणजे लेवलचं। मग काय माती जरा जवळच होती म्हणून आपल्याला माती आणायला काय टाइम लागत नव्हता आणि 10-15 मिनिटानंतर आपल्याजवळ खूपशी माती गोळा होऊन गेलेली होती। मग काय आता टाइम होता भर करायचा आणि 10-15 मिनिटानंतर आपण भर पण करून दिलेली होती, म्हणून आता हाळमधून 2-3 बादल्या पाणी भरून घेतलं आणि मध्ये येऊन आपण पाणी शितडून दिलेलं होतं। आता टाइम होता कोंबड्यांना बसण्याची सोय करण्यासाठी। सगळ्यात पहिले आपण काय केलं माहितीये का, 2 खड्डे खणून घेतले आणि त्या दोन्ही खड्ड्यांमध्ये आपण 2 बांबू टाकून दिलेले होते आणि आता टाइम होता आडवी दांडी बांधायची ती पण आपली बांधून होऊन गेलेली होती आणि जे आपण कोंबड्यांसाठी फीडसाठी बनवलं होतं ते पण आपण लावून दिलं होतं। मग काय म्हटलं जरा बसंतीची आंघोळ करून देऊन 10-15 मिनिटानंतर आपलं ते पण होऊन गेलं होतं। ब्लॉग आवडला असेल तर ब्लॉगला नक्की एक लाईक करा। आता